चॅनलच्या माध्यमातून नागरिकांकडे पोचावा या पद्धतीची अपेक्षा करतोय। जे काही आम्ही मांडू पाहतो हे सत्याच्या मोर्चातल्या असत्यासारखं नसून हे व्यावहारिक आणि उघड डोळ्याने दिसणारं सत्य आम्ही मांडतो। आणि त्यामुळे सुरुवातीलाच या भूमिका मला स्पष्ट करायची आहे की यामध्ये मतदारांमध्ये आम्ही भेद करू इच्छित नाही, पण जे करतायत त्यांना उघडं करू पाहतो। आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यातला अन्य अर्थ काढावा अशी भूमिका आमची नाही। जे स्पष्ट सरळ दिसतंय ते लोकांसमोर मांडलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही ते मत मांडतो, आमची भूमिका मांडतो। गेल्या काही दिवसांपासून जे उद्योग आम्ही पाहतो, महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका, जोर का झटका धीरे से लगा, या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो। कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। हेही आम्हाला स्पष्ट करायचे की निवडणूक आयोगाच्या वतीने आम्ही उत्तर देणार नाही, देत नाही आहोत, हा विषय नाही। आणि म्हणून खरं तर जी काही विरोधी पक्षाची महाराष्ट्र विकास आघाडी, विशेषतः उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष यांच्या सातत्याने भूमिका बघितल्या तर लक्षात येतं की पहिल्यांदा मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करा, मग मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करा आणि मग निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करा। एक ठरवून अशा पद्धतीचं नियोजित फेक नरेटिव्हची बांधणी आहे। हा भाग वेगळा की मुंबईकर किंवा महाराष्ट्रातले नागरिक या फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवतात। आम्हाला हे लक्षात येतंय की गेल्या काही वर्षांपासून मुद्दामून महाराष्ट्र विकास आघाडी आणि आता मनसे हे जातीतलं समाजातलं वितुष्ट निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भूमिकेला सामंजस्य वाटावा अशा भूमिका घेत आहेत।